हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर आता वाजत आलेले आहेत सकाळचे जवळपास 9 वाजत आलेले आहेत. मॉर्निंग वॉक वगैरे करून आले मी आणि थोडंसं आता म्हटलं की हे थोडंसं झाडलोट वगैरे करून घ्यावी. कारण की आज सकाळी थोडंसं उशिराच उठले होते. कारण की मुलगा काही आज कॉलेजला गेला नव्हता. सुट्टी होती एक्झाम संपल्यामुळे. त्याच्यामुळे थोडंसं आज निवांत थोडीशी उठले. कारण की असं होतं ना, की रोज-रोज सकाळी उठून कधीतरी असं वाटतं, की थंडीचे दिवस आहे थोडंसं जास्त झोपावं आणि म्हणून ना रोजच्यासारखं 5:30ला न उठता आज मी उठलेली आहे जवळपास 7, 7:30, 7, सव्वा 7 वाजता मी उठलेली आहे साधारणपणे. आणि तिथून पुढे अंघोळ वगैरे केली आणि मग लगेचच मॉर्निंग वॉकला गेले. तिथून मॉर्निंग वॉकवरून येत असताना भाजी वगैरे आणली आणि आता घरी आल्यानंतर हे सगळं आता आवराआवरीचं काम करतीये. तर सोफ्याचे कव्हर वगैरे झटकून घेतले, डस्टिंग वगैरे करून घेतली आणि आता झाडू वगैरे मारून घेते. तर बऱ्याच दिवसांनी असं वाटत होतं, की थोडंसं खाली बसून झाडू मारावं. कारण की ज्या वेळेस आपण असं वाकून झाडू मारतो, उभा राहून वाकून जेव्हा झाडू मारतो, तर असं वाटतं की कुठेतरी ना कचरा असा भिंतीच्या कोपऱ्यामध्ये वगैरे असा राहिलाय. पण ज्या वेळेस आपण खाली बसून व्यवस्थित झाडू मारतो ना, तर पूर्ण कचरा असा स्वच्छ असा निघतो. तर झाडू वगैरे मारून झालं आणि मग आता म्हणजे जवळपास 2 आठवड्यापासून आमचं प्लॅनिंग चाललं होतं, की मिसळ खायला जायची आहे बाहेर. तर मग काल माझे मिस्टर म्हणाले, की "चल आज आपण मिसळ खायला जाऊया." तर सकाळीच आम्ही आलो. सकाळी म्हटलं तरी पण 10:30 वाजता आम्ही हे मिसळ खायला आलो होतो. तर ही आमच्या जवळची फेमस अशी मिसळ आहे आणि या मिसळचं नाव आहे कुटे मिसळ. तर इथे लिहिलेलं आहे, "आयुष्य असो की मिसळ, तर्री जरुरी आहे" आणि एकदम परफेक्ट असं वाक्य लिहिलेलं आहे. तर आतमध्ये देखील मी थोडंसं डोकावलं, तर तिथे देखील खूप छान असं काही अशा ओळी लिहिल्या होत्या, तर त्या देखील मी तुम्हाला दाखवते, वाचून दाखवते. इथे लिहिलं होतं, "मिसळमध्ये बटाटा शोधू नये, मिसळ नाशिकची आहे." दुसरं लिहिलेलं, "इथे तुम्हाला मेव्हणीपेक्षा तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत अशी मिसळ मिळेल आणि तिसरी पाटी होती मिसळ गोड नसते. इतक्या भन्नाट आणि अशा ओळी सुचतात कशा कळत नाही. पण ही एक सेलिंगची ट्रिक आहे आणि असंच काही वेगळं असलं ना, की माणसं आकर्षित होतात. आणखीन थोडंसं आजूबाजूला मी बघितलं तर खूप छान असं दुसऱ्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वगैरे होता. इथे पोस्टर वगैरे लावलेलं कुटे मिसळ म्हणून. तर मग आम्ही इथे आलो, नाश्ता वगैरे केला. निलयला म्हटलं, की "चला आपण नाश्ता करायला जाऊया. आज पप्पा आपल्याला घेऊन चाललेले आहेत" म्हणून. तर आम्ही इकडे आलो. मस्तपैकी गरमागरम तर्रीदार अशी मिसळ मागवली. मनसोक्त खाल्ली आणि सगळ्यात फेव्हरेट असा जर स्नॅक्समधला जर नाश्ता असेल, तर माझा आहे तो मिसळ पाव. तर मस्तपैकी तर्रीदार मिसळ खाल्ली आणि मग आता आम्ही म्हणजे घरी जायला निघणार होतो. तर घरी जाता-जाता थोडीशी फिश वगैरे घेतली. कारण की आज मुलगा घरी होता म्हटल्यानंतर थोडंसं काहीतरी घरी झालंच पाहिजे. तर ही बघा मिसळची तर्री आणि मिसळ अप्रतिम. तर तिथे ना थोडंसं वेटिंग होतं आणि म्हणून आम्ही थोडंसं थांबलो, 10 मिनिटं थांबलो. त्याच्यानंतर आम्हाला बसायला मिळालं. आम्ही मिसळ वगैरे खाल्ली. पण घरी येता-येताना खरं सांगते 12 वाजले आम्हाला येता. कारण की डायरेक्ट आम्ही घरी नेता फिश वगैरे घेतली आणि भाजी वगैरे घेतली आणि मग घरी आलो. तर 12 वाजल्यानंतर आता स्वयंपाक वगैरे करायचा होता. कारण की नाश्ता आम्ही बाहेर करून आलेलो. तर स्वयंपाक देखील म्हणजे बाकीच होता. तर इथे आज मी फिशमध्ये आणलेला आहे कुपा मासा. तर आता हा कुपा मासा जो आहे ना, त्याच्यामध्ये काटे अजिबातच नसतात. अगदी म्हणजे असे चिकनचे कसे पीस असतात तसे पीस आहेत आणि इकडे बघा इथे ना इतक्या साऱ्या भाकरी आहेत, तांदळाच्या भाकरी आहेत. तर आज थोडासा जेंट्स माणसांचा काहीतरी कार्यक्रम आहे टेरेसवरती आणि मग त्यांच्यासाठी त्या या भाकऱ्या त्यांनी मागवलेल्या आहेत. तर या भाकऱ्या आणि त्यांना थोडीशी फिश देखील पाहिजे होती. तर मग मी म्हटलं की चला मग फिश हवी आहे तर मग कुपा मासा घ्या आणि मस्तपैकी आलं लसूणमध्ये वाफवलेला मासा घेऊन जा. काटे वगैरे नसतात आणि सगळे काही आपण म्हणजे खाऊ शकतो. लहान मुलांना तर सगळ्यात छान आहे हा मासा. पापलेट म्हणा, कुपा मासा म्हणा किंवा मग सुरमई वगैरे आणि चवदार आहे बरं का कुपा मासा. म्हणजे प्रत्यक्ष मला तरी असा आवडतो.
तर आता त्याचीच तयारी करतीये मी. तर मासा इथे छान असा धुवून घेतला या भांड्यामध्ये आणि आता त्याला ना थोडेसे असे मसाले वगैरे लावून घेते. आता आलं लसूणमध्ये वाफवलेला मासा बनवायचा तर त्याच्यामध्ये ना आलं लसूण भरपूर टाकायचं. तर मस्तपैकी अशी फिश खावीशी वगैरे वाटते, चवदार होते. तर यामध्ये मी ना माशामध्ये हळद, तिखट, मीठ वगैरे घातलेलं आहे आणि आता हा मासा व्यवस्थित परतून घेणार आहे. सोबतच इकडे ना मेथीची भाजी थोडीशी होती, तर ती देखील मी इथे फोडणीला घातलेली आहे. कारण की आता कोणी फिश खाईल, कोणी नाही खाणार म्हणून म्हटलं की चला मेथीची भाजी देखील असणं गरजेचं आहे. थोडीशी होती तर करून टाकली मी. तर हे बघा आता आलं, लसूण, मीठ म्हणजे आलं, लसूण कुटायचंय मला आणि ह्या माशामध्ये मी तिखट, हळद, मीठ असं घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित या माशाला मी लावून ठेवतीये. बऱ्याच जणांना फिश फ्राय आवडते, पण फिश फ्राय म्हणजे वेगवेगळ्या फिश ज्या असतात, तर त्या फिश फ्रायमध्ये छान लागतात. पण आता हा कुपा मासा आहे ना, तो फ्रायपेक्षा ना आलं लसणामध्ये वाफवलेला जर बनवला ना, तर अप्रतिम असा लागतो. कमीत कमी तेलामध्ये खूप छान असा मासा तयार होतो. तर आता इथे ना वाटीमध्ये पेल्यामध्ये मी आलं आणि लसूण कुटून घेते. कारण की ते जे कुटायचं जे आहे ना उखळ, तर ते काही मला भेटतच नाहीये. कलरचं काम जसं मी केलं ना, तर तसं मी कुठे ठेवलंय भांड्यामध्ये खूप शोधलं, पण मला काही भेटलं नाही. आता वेळ जात होता म्हणून मी झटपट काय केलं, पेला काढला आणि पटापट त्याच्यामध्ये असं ओबड-धोबड कुटून घेतलेलं आहे. भरपूर असं आलं, लसूण तेलामध्ये घातलं मी आणि छान असं आता त्याला परतून घ्यायचं. थोडासा रंग बदलला पाहिजे. लसूण आणि आलं थोडंसं कुरकुरीत व्हायला लागलं, की आपल्याला लगेचच ही फिश घालून घ्यायची आहे. एकदा नक्की करून बघा. तेल कमी लागतं आणि चवदार अशी ही फिश बनून तयार होते. मिसळ खाऊन आल्यामुळे जास्त काही भूक वगैरे नव्हती. पण तरी पण म्हटलं, की साधारणपणे 2-2:30च्या दरम्यान जर कोणाला भूक वगैरे लागली, तर म्हणून मग मी ही फिश, मेथीची भाजी वगैरे करून ठेवलेली आहे. आणि ह्या ज्या तांदळाच्या भाकरी आहेत ना, तर ह्या तांदळाच्या भाकरी आमच्यासाठी आणलेल्या नाहीत. त्या ऑर्डरच्या आहेत. तर त्या वरती जातील म्हणजे टेरेसवर जातील. तर आता इथे बघा जवळपास ना अर्धा किलो फिश कुपा मासा मी आणला होता आणि मस्तपैकी तेलामध्ये, आलं लसणामध्ये परतून हा मसाला लावलेला मासा घालून घ्यायचा. आणि सारखं-सारखं नाही हलवायचं त्याला, नाहीतर ती कुपा मासा आहे ना, तो असा सुटतो. तर थोडासा हलवायचा आणि वाफेवर शिजू द्यायचा आणि पुन्हा थोडासा हलवून वाफेवरती शिजवून द्यायचा. तर साधारणपणे 2 ते 3 वाफेमध्ये हा मासा शिजून जातो. जास्त काही वेळ लागत नाही. तर आजच्या जेवणामध्ये ना वरण-भात आणि हा मासा असणार आहे. वरण-भाताबरोबर हा सुक्का जर आपण मासा बनवला ना, जसं सुक्कं चिकन कसं बनवतो, अगदी तसं बनवायचं. फक्त सुक्या चिकनमध्ये आपण कांदा, टोमॅटो घालतो. तर यामध्ये कांदा, टोमॅटो न घालता फक्त आलं, लसणामध्ये हा मासा व्यवस्थित परतून घ्यायचा. मस्त चवदार असा बनून तयार होतो आणि काटे वगैरे नसतात ना, लहान मुलं आरामात खाऊ शकतात. तर एकदा असंच हलकं हलवून घेतलंय आणि पुन्हा झाकण ठेवणार आहे. एक वाफ काढली की पुन्हा मी तुम्हाला दाखवते. हा बघा हा मासा याने पूर्णपणे तेल सोडलेलं आहे. तर असा हलवताना ना पूर्ण जास्त जोर लावून नाही हलवायचा हा मासा. हे बघा किती मस्त असा मासा दिसतोय आणि काटा जर म्हणाल ना मोठे काटे असतात त्याच्यामध्ये आणि जास्त काटे नसतात. 1 हात 2 काटे तुम्हाला भेटतील याच्यामध्ये. तर हा आता एकदा परतून घेते, झाकण ठेवून घेते आणि आता मासा बनवताना जी फोडणी उडलेली ना, तर त्याचं तेल किचनमध्ये असं उडलेलं. तर ना किचनची लादी थोडीशी अशी तेलकट वगैरे जाणवत होती. तर म्हटलं की चला आता इथे स्वयंपाक होतोय तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते. कपडे तर सकाळीच मशीनला लावलेले त्याच्यामुळे कपड्यांचं काही जास्त टेन्शन वगैरे नाहीये. तर लादी वगैरे पुसून घेतल्यानंतर ना किचनमध्ये जो तेलकटपणा जाणवत होता, तर तो आता काही जाणवणार नाहीये. तर भांड्याची ही जी बास्केट दिसतेय ना गुलाबी कलरची, तर ती आता मला ठेवून द्यायची वरती. पण आता वरती ठेवायला देखील इतकी काही जागा नाही. त्याच्यामुळे हिला ना कोपऱ्यातच मी असं ठेवलेलं आहे. किचन वगैरे पुसून झालं आणि आता मस्त काम आवरल्यासारखं मला वाटतंय. तर आता हा मासा देखील मस्त गरमागरम बनवून तयार आहे. कोथिंबीर वगैरे मी यावर घालून घेतली आणि मस्तपैकी आता मी जेवून घेणार आहे. तर गरमागरम वरण भातासोबत वाफवलेला आल्या लसणामधला हा कुपा मासा. तर या जेवायला. आजची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना, तर नक्कीच लाईक करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, तर नक्कीच लाईक करा. आणि हो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.